नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. तर आपण एक रेसिपी बनवणार आहे. त्याला लागणारं साहित्य आहे कढीपत्ता ताजा ताजा माझ्या झाडाचा घरच्या, एक कांदा मी चिरून घेतला, एक गाजर, हिरवी मिरची 7-8 हिरवी मिरची, कढीपत्ता तर घेतला आहे, कोथिंबीर, शेंगदाणे आणि एक टमाटर आणि एक बटाटा चिरून मी पाण्यामध्ये टाकलेला आहे. तर मी इथे पॅन ठेवला आहे. तर आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे. तर गॅस मी चालू केला. आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये. एक चम्मच किंवा तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये. सर्व कांदा वगैरे आपला छान भाजला गेला पाहिजे. तर बघा, मी 2-2.5 चमचे तेल टाकले आहे. आता तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं. तर आपले तेल वगैरे छान गरम झालं आहे. मोहरी टाकून घेते. मोहरी पण छान फुटल्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकून घेते अगोदर. छान आपल्याला शेंगदाणे भाजून घेऊया तेलामध्ये. आपले शेंगदाणे छान भाजले आहे. कांदा टाकून घेते. आणि छान परतून घेते. कांदा जास्त परतायचा नाही, थोडा लालसर. इथे बटाटा पण टाकून घेते, जेणेकरून कांद्यासोबतच शिजला पाहिजे. सोबतच गाजर पण टाकून घेते. आणि छान एकदा परतून घेते आणि थोडा वेळ झाकण ठेवते. तर झाकण काढून बघते आता. त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. हिरवी मिरची पण आहे, हिरवी मिरची घालून घेते आणि कढीपत्ता. याच्याबद्दल तुम्ही अशी रेसिपी कधी बघितली आहे का, केली आहे का? नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. छान भाजून घेऊया. तर हळद घालून घेते मी आता. छान आपलं आलू वगैरे छान आहे ना, नरम झालेला आहे. तर आता मीठ टाकून घेते आणि हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ, आणि टमाटर पण टाकून घेते. थोडी साखर टाकून घेते. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पसंत असले तर टाका, नाहीतर स्किप करू शकता. तर छोट्या ग्लासने मी 1 ग्लास पाणी टाकत आहे. आता छान आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे पाणी. लिंबाचा रस टाकून घेते. 1 लिंबू वापरत आहे मी इथे. तर इथे मी पातळ पोहे वापरलेले आहे. पातळ आहे, छान स्वच्छ केलेले आहे. बघू शकता, आपण चिवड्याला जो पोहे वापरतो तोच पोहा आहे हा. तर आपण न भिजवता आपण पोहे बनवणार आहोत. तर मी पोहे याच्यामध्ये टाकून घेते. आणि छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी मी माझ्या आत्याकडून शिकलेली आहे. बघू शकता, पातळ पोह्याचा वापर करून कांदा पोहा बनवलेला आहे मी. तर छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला पोहे न धुता ही रेसिपी दाखवत आहे. मी माझ्या आत्याकडून शिकलेली आहे ही रेसिपी. तर बघू शकता, आपले छान कांदे पोहे रेडी झाले आहे. तर आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल रेसिपी, खूप छान लागतात. नक्कीच बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा.
चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्कीच भेट द्या चॅनलला आणि रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्याचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.